अपार मिळाले वारकरी रे, श्री अभय जगताप. यारे सान थोर, याती भलते नार नीर. या वारकरी संतांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जातीतील लोक वारकरी संप्रदायात सहभागी झाले. संत ज्ञानोबाराय, नामदेवराय यांच्या काळात पाहिलं तरी या मांदियाळीत सर्व वर्गातील संत आहेत असं आपल्याला दिसून येतं. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेवराय, संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय ही संत मंडळी सोडली तर इतरांच्या बाबतीत सर्वसामान्यांना खूपच कमी माहिती असते असं दिसतं. हीच गोष्ट पालखी सोहळ्याबद्दल दिसून येते. संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी श्री नारायण महाराज यांनी पंढरीच्या पायीवारीला पालखीची जोड दिली आणि आषाढी पायवारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात झाले. पुढे त्यांनी सुरू केलेली ज्ञानोबा तुकाराम ही जोड पालखी काही कारणांमुळे वेगळी झाली व आळंदीहून श्री ज्ञानेश्वर माऊलींचा वेगळा पालखी सोहळा सुरू झाला. श्री ज्ञानेश्वर माऊली व तुकोबारायांचे पालखी सोहळे सुरू झाले. हे पाहून इतर संत क्षेत्रातही त्या संतांचे पालखी सोहळे सुरू करण्यात आले. यापैकी काही पालखी सोहळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. 7 मानांच्या पालख्यांमध्ये सहभागी असलेली 6व्या क्रमांकावर चालणारी संत मुक्ताबाईंची पालखी ही श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर इथून येते. मुक्ताईनगरचे पूर्वीचे नाव एदलाबाद असे होते. पुढे मुक्ताबाईंवरून याचे नाव मुक्ताईनगर असे करण्यात आले. इथून अजून 2 पालख्या निघतात. यापैकी एक पालखी जळगाव जवळीलच श्री क्षेत्र मेहुण येथून येते. श्री क्षेत्र मेहुण हे तापी नदीच्या तीरावर वसलं असून वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष बंकट स्वामी यांनी हे मुक्ताबाईंचे अंतर्धान क्षेत्र शोधून काढले. या ठिकाणी मुक्ताबाईंचे मंदिर मेहुण गावात नदी किनारी होते. पुढे तापी नदीवर धरण बांधल्यामुळे तिथे जवळ उंचावर नवीन मंदिर बांधण्यात आलं. पाण्यात गेलेल्या जुन्या मंदिराचा कळस अजूनही दिसतो. या मंदिरातूनही मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरला जाते. जळगाव नगराच्या ग्रामदैवत श्रीराम मंदिराची पूजा जोशी घराण्याकडे आहे. या जोशी घरातील व्यक्तींना मुक्ताबाईंचा साक्षात्कार झाला व मुक्ताबाईंनी त्यांना पालखी सुरू करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी जळगाववरून मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. या पालखीस राममुक्ताई पालखी असेही म्हणतात. पंढरपूरमध्ये जळगावकर वाड्यात या पालखीचा मुक्काम असतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणणाऱ्या संत सावता महाराजांची कर्मभूमी व समाधीभूमी म्हणजे श्री क्षेत्र अरण. हे गाव पंढरपूर पासून जवळ आहे. असं असूनही संत सावता महाराजांची पालखी मात्र आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. स्वतः सावता महाराजांनी शेतीतच पांडुरंग पाहिल्यामुळे नियमाने पंढरीची वारी केली नाही अशी आख्यायिका आहे. सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाहीत असे काही जण म्हणतात, पण त्यामध्ये तथ्य वाटत नाही. त्यांनी नियमाने वारी केली नाही या बाबतीत बहुतेक एकमत आहे. त्यामुळे सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढ महिन्यात शुद्ध पक्षात पंढरपूरची वारी झाली की वद्य पक्षामध्ये चतुर्दशीला संत सावता महाराजांची पुण्यतिथी असते. या निमित्त वद्य पक्षामध्ये पांडुरंगाचीच पालखी अरणला येते. अर्थात ही पालखी मुख्य देवस्थानातर्फे काढली जात नाही, तर पंढरपूरमधील काशी कापडी समाजातर्फे काढण्यात येते. धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र तेर येथे संत गोरोबा काकांची समाधी आहे. गोरोबा काकांची पालखी आषाढी वारीला न येता कार्तिकी वारीला पंढरपूरला येते. या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे इतर पालखी सोहळ्यांनी काळानुसार बैलगाडी, रथ अथवा ट्रॅक्टर सारख्या वाहनांचा वापर पालखी वाहण्यासाठी केला आहे. गोरोबा काकांची पालखी मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीने खांद्यावर वाहून नेली जाते. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाऊबीजेला तेरवरून गोरोबा काकांच्या पालखीचे प्रस्थान होते. तेरमध्ये गोरोबा काकांचे समाधी मंदिर व राहते घर अशी 2 मंदिरे आहेत. राहत्या घरातून पालखी निघून आधी समाधी मंदिरात जाते. तिथून पालखी पंढरपूरला निघते. यावेळी दिवाळीला आलेल्या सर्व माहेरवाशिणी, सर्व ग्रामस्थ पालखीला निरोप द्यायला जमतात. पालखीचा मार्ग परंपरेने ठरलेला असून त्यामध्ये बदल करण्यात आला नाही. त्यामुळे हा मार्ग ओढ्यांमधून शेतातून जातो.
पंढरपूरमध्ये पालखीचा मुक्काम संत गोरोबा काका मठात असतो. संत कृपा झाली हा प्रसिद्ध अभंग लिहिणाऱ्या संत बहिणाबाईंची पालखी त्यांचे समाधीस्थान असलेल्या श्री क्षेत्र शिऊरवरून निघते. या पालखीची सुरुवात वैकुंठवासी हरिभक्त परायण मोगल महाराजांनी केली. आता त्यांचे वंशज हा पालखी सोहळा चालवतात. ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखीचे प्रस्थान होते. संत बहिणाबाईंच्या चरित्रामध्ये तत्कालीन सत्पुरुष जयराम स्वामी वडगावकरांचे महत्वाचे स्थान आहे. हे जयराम स्वामी वडगावकर संत तुकारामांचे समकालीन होते. सातारा जिल्ह्यातील औंध जवळील वडगाव येथे त्यांची समाधी व संस्थान आहे. या ठिकाणाहून जयराम स्वामी वडगावकर यांची पालखी पंढरपूरला येते. पालखीचा मुक्काम पंढरपुरात वडगावकर मठात असतो. संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत चोखोबाराय इत्यादी संतांची समाधीस्थाने पंढरपुरातच असल्यामुळे व संत सेना महाराजांचे मंदिर पंढरपुरातच असल्यामुळे त्यांच्या स्वतंत्र पालख्या निघत नाहीत. संत जनाबाईंची कर्मभूमी व समाधीभूमी पंढरपूरच आहे. जनाबाईंचे मूळ गाव परभणी येथील गंगाखेड आहे, असे काही अभ्यासकांचं मत आहे. गंगाखेड इथे संत जनाबाईंचे मंदिर आहे. या ठिकाणाहून संत जनाबाईंची पालखी काढण्यात येते. गंगाखेड इथून ज्येष्ठ वद्य द्वादशीला संत जनाबाईंच्या पालखीचे प्रस्थान होते. परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद मार्गे आषाढ शुद्ध सप्तमी किंवा अष्टमीला पालखी पंढरपूरला पोहोचते. आषाढ पौर्णिमेला गोपाळपूरचा काला झाल्यावर परतीचा प्रवास सुरू होतो. आषाढ वद्य तृतीयेला पालखी गंगाखेडला परत येते. वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक श्रद्धेनुसार संत नामदेवांची जन्मभूमी पंढरपूर, तर संत ज्ञानेश्वर आणि भावंडांची जन्मभूमी आळंदी मानली जाते. काही अभ्यासकांचे मत मात्र नामदेवरायांची जन्मभूमी विदर्भातील नरसी नामदेव, तर ज्ञानदेवादी भावंडांची जन्मभूमी पैठण जवळील श्री क्षेत्र आपेगाव इथे आहे. नरसी नामदेववरून संत नामदेवरायांची, तर आपेगाव येथून श्री ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरला येते. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन श्री क्षेत्र नेवासा इथे केले. नेवाशाला ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाला पैस खांब असे म्हणतात. या खांबाभोवती आता मंदिर बांधले आहे. या ठिकाणाहून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीची पालखी निघते. ज्ञानेश्वर माऊलींनी पैठण क्षेत्री ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले तो रेडा पुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबतच गेला. पुढे प्रवासामध्ये आळियाचे वनी म्हणजे श्री क्षेत्र आळे फाटा इथे या रेड्याचे निधन झाले. तिथे त्याची समाधी बांधण्यात आली. या ठिकाणाहून या रेड्याची पालखी काढतात. मंगळवेढ्यातून संत दामाजी पंतांची पालखी पंढरपूरला येते. मुस्लिम असून ज्यांनी विठ्ठल भक्ती केली व ज्यांच्या अभंग रचना वारकऱ्यांना मान्य असून कीर्तनात गायल्या जातात असे संत श्री शेख मोहम्मद महाराज. श्री शेख मोहम्मद महाराज यांची जन्मभूमी श्री क्षेत्र वाहिरा, तर त्यांचे समाधीस्थान श्री क्षेत्र श्रीगोंदा आहे. या दोन्ही ठिकाणाहून आता शेख मोहम्मद महाराजांची पालखी काढण्यास सुरुवात झाली आहे. श्रीगोंद्यावरून येणाऱ्या पालखीचा मुक्काम पंढरपूरमध्ये संत तनपुरे महाराज मठात असतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिष्य परंपरेचा विचार केल्यास समकालीन असणाऱ्या संत बहिणाबाई व उत्तरकालीन संत निळोबाराय हे महत्वाचे संत आहेत. याशिवाय त्यांचे 14 टाळकरी हे तत्कालीन महत्वाचे सत्पुरुष होते. या टाळकऱ्यांपैकी संताजी महाराज जगनाडे व गवरशेठ वाणी दोन्ही सत्पुरुषांची समाधी देहू जवळील सदुमरे या गावी आहे. या दोन्ही ठिकाणाहून पालख्या निघतात. संत जगनाडे महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी त्यांच्या पादुका देहू येथे आणून गुरुची भेट घडवली जाते. त्यानंतर पादुका पुन्हा सदुमरे येथे नेऊन पालखीचे प्रस्थान होते. जगनाडे महाराजांची पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पुढे चालते. पुणे, सासवड, जेजुरी, फलटण या मार्गे माऊलींच्या सोबत पालखी पंढरपूरला जाते. परतीच्या प्रवासामध्ये थेट सदुमरेला न जाता आळंदी इथे संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन मग पालखी सदुमरेला परतते. तुकोबांना स्वप्नामध्ये ज्यांनी अनुग्रह दिला असे त्यांचे गुरु म्हणजे बाबाजी चैतन्य. तुकोबारायांची व त्यांची भेट फक्त स्वप्नात झाली व महाराजांकडून त्यांची काही सेवाही घडली नाही, असा उल्लेख महाराजांनी अभंगात केला आहे. या बाबाजी चैतन्य यांची समाधी श्री क्षेत्र ओतूर इथे आहे. या ठिकाणाहून बाबाजी चैतन्य यांची पालखी पंढरपूरला येते.
संत एकनाथ महाराजांचे सद्गुरू असलेल्या जनार्दन स्वामींची पालखी देवगिरीवरून काढण्यात येते. सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या सातारकर फडाची स्थापना त्यांचे आजोबा श्री दादा महाराज सातारकर यांनी केली. दादा महाराज सातारकर स्वतः सातारा येथून संत तुकाराम महाराजांची पालखी काढत असत. पुढे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या एका मुलाने काही काळ ही पालखी चालवली व पुढे त्यांच्या निधनानंतर ही पालखी बंद पडली. त्यावेळेस दादा महाराजांचे एकनिष्ठ शिष्य श्री गोशम राहिलकर यांनी सातारा इथून दादा महाराज सातारकर यांची पालखी पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. राहिलकर हे दादा महाराजांचे एकनिष्ठ शिष्य होते. दादा महाराज हयात असतानाच त्यांनी सोन्याची पावले बनवून दादा महाराजांना त्यावर पाय ठेवण्यास सांगितले होते. या सोन्याच्या पादुका पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. पुढे सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा ते वाखरी इथून चांदीच्या पादुका व तिथून पुढे सोन्याच्या पादुका ठेवण्यात येतात. याशिवाय सातारकर फडातर्फे सुद्धा दादा महाराज सातारकर यांची पालखी पंढरपूरला येते. गोंदवले इथून श्री गोंदवलेकर महाराज, कराड इथून संत सखुबाई, साताराजवळील जरंडेश्वर इथून मारुतीराय, सासवड इथे लक्ष्मीनारायण मंदिरातून चांगवटेश्वर अशा वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरला येतात. शेगाव इथून संत गजानन महाराजांची पालखी आणि त्यांचे शिष्य असणाऱ्या भास्करगिरी महाराजांची पालखी श्री क्षेत्र अकोटवरून येते. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील गणुरी गावचे गजानन महाराज भक्त संत महम्मद खान पंढरीची वारी करत असत. त्यांच्या समाधीनंतर ही वारी बंद पडली होती. गेली 13-14 वर्षे आता पुन्हा त्यांची पालखी पंढरपूरला आणायला सुरुवात झाली आहे. याशिवाय अलीकडे गावोगावच्या काही लोकांनी आपापल्या गावातील देवतांच्या नावाने पालखी सोहळे काढायला सुरुवात केली आहे. आषाढी वारीला एकादशीच्या दिवशी व पौर्णिमेला गोपाळकाल्याच्या दिवशी या पालख्या बाहेर निघतात, तेव्हा ही पालख्यांची संख्या बघून आश्चर्यचकित व्हायला होते.